जर कोणी म्हणत असेल की त्याला मृत्यूची भीती वाटत नाही, तर तो एकतर खोटं बोलतोय किंवा तो एक गोरखा आहे. हे फक्त वाक्य नाही, तर त्या पराक्रमाला दिलेला सलाम आहे, ज्याने रणांगणावर इतिहास घडवला. आणि हे शब्द भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मॅक्स्वेल यांनी गोरखा सैनिकांच्या शौर्याबद्दल म्हटले होते. कालचक्र इतिहासाच्या या विशेष सेगमेंटमध्ये या आठवड्यात इतिहास घडलेल्या आठवणी आपण सांगत असतो. चला तर आजच्या आठवड्याच्या इतिहासातील विशेष बाब जाणून घेऊया. 24 एप्रिल 1815 हा तो दिवस होता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने अधिकृतपणे गोरखा रेजिमेंटची स्थापना केली. पण गोरख्यांचा इतिहास हा दिवसापेक्षा खूप जुना आहे. 18व्या शतकात पृथ्वीनारायण शहा नेपाळच्या एकीकरणासाठी लढत होते. त्यांच्या सैन्यात मोठ्या संख्येने गोरखा योद्धे होते. त्यांच्या शौर्याची कीर्ती सीमांच्या पलीकडे पोहोचली होती. जेव्हा त्यांचा सन्मान महाराजा रणजित सिंग यांच्या सैन्याशी झाला, तेव्हा रणजित सिंग यांच्या पराक्रमाने इतके प्रभावित झाले की त्यांनी गोरख्यांना आपल्या सैन्यात स्थान दिलं. तिथे त्यांना लाहुरे म्हणून ओळखलं जाऊ लागलं. यानंतर 1814 मध्ये इंग्रज आणि नेपाळ यांच्यात अँग्लो नेपालीज वॉर सुरू झालं. हा संघर्ष 1816 पर्यंत चालला. युद्धानंतर ट्रीटी ऑफ सेंगोली नंतर इंग्रजांनी एक गोष्ट मान्य केली: गोरखा सैनिकांचा सामना करणे सोपं नाही. म्हणूनच 24 एप्रिल 1815 रोजी पहिली गोरखा तुकडी नसेरी बटालियन म्हणून हिमाचल प्रदेशातील सुभातू इथे उभारण्यात आली. आणि इथूनच सुरू झाला जगातील सर्वात शूर सैनिकी परंपरापैकी एक प्रवास. गोरखा सैनिकांची ओळख त्यांच्या शौर्यासोबत त्यांच्या प्रसिद्धी खुकरी मोळी ही आहे. हे फक्त शास्त्र नाही, तर सन्मान, परंपरा आणि शौर्याचं प्रतीक आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश सैन्यात 10 गोरखा रेजिमेंट्स होत्या. त्यावेळी ब्रिटन, भारत आणि नेपाळ यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. सैनिकांना निवड देण्यात आली: भारत की ब्रिटन. बहुतेकांनी भारताची निवड केली. आज भारतीय सैन्यातील गोरखा रेजिमेंटमध्ये नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग, सिक्कीम येथील जवान मोठ्या संख्येत सेवा देतात. 1962च्या भारत चीन युद्धापासून ते कारगिल वॉर पर्यंत प्रत्येक मोठ्या युद्धात गोरखा सैनिकांनी असामान्य शौर्य दाखवलंय. भारतीय सैन्यात आज हजारो गोरखा सैनिक कार्यरत आहेत आणि निवृत्त जवानांनाही भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात पेन्शनही दिली जाते. हे नातं फक्त सैनिकी नाही, तर विश्वासाचं आहे. गोरखा रेजिमेंट ही फक्त एक सैन्य तुकडी नाही, तर पराक्रमाची जिवंत परंपरा आहे. शिस्त, निष्ठा आणि बलिदानाचं दुसरं नाव म्हणजे गोरखा. आजही रणांगणावर जय महाकाली, जय गोरखाली हा नारा घुमला की शत्रूचं धैर्य हादरतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गोरखा रेजिमेंट बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि दर आठवड्याच्या सोमवारी ठीक 6 वाजता विशेष इतिहासाचा किस्सा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.